हरे कृष्ण मंडळी, तुम्ही कधी असा गुढीपाडवा पाहिला आहे का, ज्या दिवशी एका छोट्या गावात उभारलेली एक साधी गुढी संपूर्ण गावाचे नशीब बदलून गेली. होय, फक्त एक गुढी. ना सोन्याची सजावट, ना महागडी फुले, पण त्या गुढीत होती अशी शक्ती जिने निराश झालेल्या लोकांच्या मनात पुन्हा आशा जागवली. आज मी तुम्हाला अशी कथा सांगणार आहे जी कदाचित तुम्हाला पुढच्या गुढीपाडव्याला गुढीकडे वेगळ्या नजरेला पाहायला लावेल. ही कथा आहे विश्वासाची, आशेची आणि नव्या सुरुवातीची. चला तर मग कथेला सुरुवात करूया. पण त्याआधी मित्रांनो, माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. मी खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवत आहे, तर कृपया व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ज्यामुळे आम्हालाही प्रोत्साहन मिळते. चला तर मग सुरुवात करूया. महाराष्ट्रातील डोंगरांनी वेढलेल्या एका छोट्याशा गावात ही कथा घडली. त्या गावाचे नाव होते शांतीपूर. गाव सुंदर होते. हिरवीगार शेती, वाहणारी नदी आणि साधे भोळे लोक. पण एका वर्षी गावावर मोठे संकट आले. पाऊस कमी झाला, शेती कोमेजली. लोकांच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली. सण जवळ आला होता, गुढीपाडवेचा. पण त्या वर्षी गावात उत्साह नव्हता. लोक म्हणत होते, यावर्षी सण कशाला साजरा करायचा, जेव्हा घरात आनंदच नाही. त्या गावात आरव नावाचा एक लहान मुलगा राहत होता. आरव साधा होता, पण त्याच्या मनात खूप विश्वास होता. तो आपल्या आजीच्या गोष्टी नेहमी ऐकत असे. आजी त्याला सांगायची, बाळा, गुढीपाडवा म्हणजे फक्त सण नाही हो, तो आहे नवीन आशेचा दिवस. आरवच्या मनात हे शब्द खोलवर बसले होते. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी गावात शांतता होती. ना सजावट, ना रांगोळ्या, ना आनंद. आरवला हे पाहून खूप वाईट वाटले. तो घरी जाऊन आजीला विचारतो, आजी, जर लोकांनी गुढीच उभारली नाही तर काय होईल? आजी हसली. ती म्हणाली, गुढी म्हणजे फक्त काठीवरचा कपडा नाही, ती म्हणजे विजयाचा आणि आशेचा ध्वज आहे. जो माणूस निराश असतो तेव्हाच गुढी उभारण्याची गरज असते. त्या रात्री आरव झोपू शकला नाही. तो विचार करत होता, जर सगळे निराश आहेत तर कुणीतरी सुरुवात तर केलीच पाहिजे. सकाळी तो लवकर उठला. सूर्य नुकताच उगवत होता. आरव घराबाहेर गेला. त्याने एक मजबूत काठी घेतली. घरातील जुने पण स्वच्छ कापड घेतले. बागेतून आंब्याची पाने आणली आणि छोट्या भांड्याने गुढी तयार केली. जेव्हा सूर्य उगवला, गावातील लोक बाहेर आले. त्यांनी पाहिले, आरवच्या घरासमोर एक सुंदर गुढी उभी होती. लोक आश्चर्यचकित झाले. एक माणूस म्हणाला, अरे आरव, तू गुढी का उभारली आहेस? यावर्षी तर सगळीकडे दुःख आहे, सगळे दुःखी आहेत. आरव हसून म्हणाला, म्हणूनच तर गुढी उभारली आहे. आरव म्हणाला, आजी सांगते की गुढी म्हणजे विजयाचा ध्वज. अडचणीत आल्या की आपण गुढी उभारतो, कारण ती आपल्याला आठवण करून देते, अंधार कायमचाच असतो. गावातील लोक शांतपणे ऐकत होते. बदलाची सुरुवात. आरवचे शब्द लोकांच्या मनात भिडले. थोड्याच वेळात दुसऱ्या घरासमोरही गुढी उभी राहिली. मग तिसऱ्या घरासमोर, मग चौथ्या घरासमोर. काही वेळात संपूर्ण गावात गुढ्या उभ्या राहिल्या. गावात पुन्हा उत्साह आला. लोकांनी रांगोळ्या काढल्या, मुलं खेळू लागली. गाव पुन्हा जिवंत झालं. त्या दिवशी दुपारी अचानक आकाशात ढग जमू लागले. वारा वाहू लागला आणि काही वेळातच पाऊस सुरू झाला. गावातील लोक आनंदाने नाचू लागले. कदाचित त्यांना वाटले गुढीची आशेची निशाणी होती. आणि त्या दिवसानंतर गावातील लोक म्हणू लागले, गुढीपाडवा आपल्याला एक गोष्ट शिकवतो, कठीण काळात आशा सोडू नये. आरव त्या दिवशी छोटा होता, पण त्याने गावाला मोठा धडा शिकवला. गुढी म्हणजे फक्त सणाची सजावट नाही, ती आपल्याला सांगते, अडचणी कायमच्या नसतात. धैर्य ठेवले तर विजय मिळतोच आणि प्रत्येक दिवस हा नवीन वर्ष घेऊन येतो. म्हणून पुढच्या गुढीपाडव्याला जेव्हा तुम्ही गुढी उभाराल, तेव्हा फक्त परंपरा म्हणून नका उभारू. त्या क्षणी स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या जीवनात आशेची गुढी उभारत आहे का? कारण गुढीपाडवा आपल्याला आठवण करून देतो, जिथे आशा असते तिथे विजय हा नक्कीच मिळतो. त्यामुळे यावर्षी पूर्ण उत्साहाने आणि प्रेरणेने गुढी उभारा. तुमच्या आयुष्यातील दुःख नक्कीच समाप्त होईल.